सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ते सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी ज्ञानेश्वरी देवकर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे। खरं तर पहिल्यांदाच निवडून आलेल्या आहेत। ताई, खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन की पहिल्यांदाच तुम्ही नगरसेवक झालात आणि आता थेट उपमहापौर पदाची संधी सुद्धा आपल्याला मिळते। 6 तारखेला निवडी आहेत, मात्र काय भावना आहेत आपल्याला उपमहापौर पदाची संधी मिळालेली आहे? नमस्कार, मी ज्ञानेश्वरी महेश देवकर, प्रभाग क्रमांक 23मधून मी प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आले। नंतर आज उपमहापौरपदी माझी निवड झाली आहे आणि मी एवढंच सांगू इच्छिते की येत्या काळात जे प्रश्न असतील आणि आपल्या सोलापूरचा सर्वांगीण विकास त्यामध्ये मी पूर्ण आपलं जे आहे योगदान देईल। आणि प्रथम सर्व वरिष्ठांचे आभार मानते मी, पत्रकार बांधव, माझे मिस्टर महेश देवकर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांचे पण मी आभार मानते। मी आता इथं आहे त्यांच्यामुळेच आहे आणि सर्व आमदार, पालकमंत्री, आपल्या रोहिणीताई शहराध्यक्ष यांचे मी आभार मानते आणि माझ्या पुढील जी वाटचाल आहे ना ती सर्वांगीण विकासासाठी असेल। सोलापूर हरित सोलापूर झालं पाहिजे आणि माझे बरेच मुद्दे आहेत। महिला सक्षमीकरण आहे, परत आणखीन ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी माझा दरवाजा कायम खुला राहील आणि धन्यवाद। आपण पाहतोय की उपमहापौर पदासाठी पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यानंतर पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे आणि महिलांसाठी विशेषतः 24 तास माझी दारं खुली असतील अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीचं विजन जे आहे त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।